जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच स्टार्ट होते. खानापूर स्टॉप ओझरडे वर्सेस समोर जर पाहिलं आपण तर बावधन या संघाचे दोन्ही खेळाडू अर्थात आपण पाहतो दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. आणि एका जर आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती बावधन संघाचे खेळाडू समोर खानापूर स्टॉप ओझरडे या संघाचे बॅटिंगसाठी खेळाडू तैनात होत आहेत. चला बावधन संघ आपल्याला शेवटचा कॉल आहे. 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत. तिसरा हाफ सुद्धा खेळवायचा आपल्याला. ही पहिल्याच राऊंड मधली शेवटची मॅच अजून चाललेली आहे. जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी यांच्या माध्यमातून आयोजित केलेला क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवतोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर ही मॅच जबरदस्त मॅच आहे. चला स्पीड घ्या. संगनायक पंच मॅच स्टार्ट करून घ्या. राईट आर्म अराउंड दी विकेट. षटक क्रमांक पहिला बॉल ऑन साइडला दिशा दाखवण्याचा प्रयत्न. एफर्ट चांगले घेतले परंतु बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. बावधन संघाचा विचार केला तर बॅलन्स संघ झालाय. कारण जर आपण पाहिलं ना तर बावधन संघामध्ये बावधन प्रीमियर लीग अक्षरशः ज्या खेळाडूंना गाजवली तो बाळू कोळे आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर डीपीस लॉंग ऑन मध्ये संतोष कचरे बेसबॉलचा नॅशनल प्लेअर आहे. तोही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्यासोबत विशाल कांबळे देखील उपस्थित झालाय मुंबईवरून. आणि त्यासोबत संपूर्ण बावधन प्रीमियर मध्ये अप्रतिम कामगिरी करणारे गोलंदाज अर्थात बॉलिंग ट्रॅकवरती मयूर भोसले बॉलिंग मार्कवरती आहेत. संगनायक म्हणून निलेश भोसले पाहायला मिळत आहेत. त्यासोबत निलेश माने आहेत. त्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये विशाल दादा पिसाळ हाही खेळाडू यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतो. बाळू कोळी विशाल पिसाळ देखील आहे. खरं तर समोर खानापूर संघासाठी ऋषभ जो खेळाडू जबरदस्त फटकेबाजी करण्यासाठी जाणला जातो. नॉन स्ट्रायकिंग नेटवरती बबलू. त्यासोबत सलीम मुलानी सारखे खेळाडू. राकेश हा खेळाडू अष्टपैलू कॅटेगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अजितची गोलंदाजी या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. हे सगळे प्लेयर्सची खासियत आहे. प्रत्येक संघ विजयाचं स्वप्न उराशी बाळगून मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय. आणि खास करून बावधन संघाचा विचार केला तर अनुभवी गोलंदाज अर्थात रॉबिन मला वाटतं काल देखील खेळले नाहीत आज देखील खेळले नाहीत तर इंजुरीला सामोरं जात आहेत. परंतु संघासाठी या ठिकाणी पाठीराख्याची भूमिका काल देखील पाहिली आज देखील आपण पाहतोय. हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येत आहेत. कॅच ओहो छोड दिया. अगदी सहजरित्या सॉफ्टली कॅच फिनिश करण्याचा प्रयत्न होता. मला वाटतं विशाल आहे त्या रिजन मध्ये. कधी कॅच सुटत नाही या खेळाडूकडून परंतु इथं लेझी क्षेत्ररक्षण अगदी तो कॅच सहजरित्या कॅरी करण्याचा प्रयत्न होता परंतु तो फसलाय. आणि आता मॅच मध्ये रंगत वाढेल का. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. धावफलकावरती नवीन आपण पाहतो या ठिकाणी स्कोर लेखनाचं काम करतोय.
वेळेस कुट्टप्पाचा बॉल होता, संधी होती, ऑन साइडला स्ट्रोक खेळला अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक संतोष त्या रिजन मध्ये 2 धावांचा कॉल. मिस फील्ड अलाउज टू बॅट्समन कम फॉर सेकंड कंप्लीट. जे आपण चर्चा करतोय ना, सकाळच्या सत्रामध्ये देखील इंजुरीला सामोरं जात असताना विकी बंडलकर मैदानामध्ये चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळला. या मॅच मध्ये जर आपण अनुभवलं तर अनुभवी गोलंदाज आहेत रॉबिन, परंतु नसले तरी सुद्धा पाठीराखेची भूमिका देखील महत्वाची असते. सपोर्ट किंवा तो अनुभव तुम्ही मैदानाच्या आतमधल्या स्ट्रॅटेजीज बनवू शकता. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला 5 धावांवरती विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. स्टॉप ओझरडे हा संघ. समोर जर पाहिलं तर बहुजन संघ बॉलिंग मध्ये आता कोण विकल्प आहेत हे शोधत असताना, कारण निलेश भोसले सारखा गोलंदाजी करू शकतो, बाळू कोळी देखील गोलंदाजी करू शकतो. बहुजन संघाला जर आपण पाहिलं ना तर गोलंदाजांचा जास्त करून अभाव आहे किंवा गोलंदाजीमध्ये तितकी तगडी स्ट्रेंथ नाहीये जितकी बॅटिंग मध्ये आहे. पुर स्टॉप या संघाचा विचार केला तर बॅटिंग डेप्थ आहे 5 नंबर पर्यंत, तुम्ही बॅटिंग डेप्थ पाहू शकता. त्यासोबत बॉलिंग मध्ये देखील डेप्थ आहे. ही मॅच तगडी आहे. घ्या स्पीड आपली मॅच स्टार्ट ठेवा. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अराउंड डी विकेट विशाल पिसाळ. ऑन साइड ला अलॉंग द कार्पेट स्ट्रोक खेळला गेला. क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन मिळत आहे. एका सिंगल वरती थांबवलं जाईल. बॅटचे स्ट्रॉंग एज घेतल्यानंतर डब्ल्यू या खेळाडूचा खेळ थांबवण्यामध्ये यश आलं. गोलंदाज विशाल यांना बॅटर ऑन साइडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. अनिकेत मला वाटतं बॅटर आहे खानापूर संघासाठी. अनिकेत ऋषभ बॅटिंग मार्क वरती विस्फोटक फलंदाज म्हणून जाणला जातो. संघाला गरज आहे यावेळेसचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप होता. हलक्या हातानं स्ट्रोक आपण पाहतो. तो स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता ऋषभ यांना, परंतु तो बॅट चेंज घेतल्यानंतर सरळ यष्टीरक्षक बाळू कोळी यांच्या हातामध्ये बॉल विसावला आणि आता इथं लागतोय जबरदस्त दुसरा झटका. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतो. संदीप वेळेस टप्पा पडतोय आणि सरळ यष्टीरक्षकाकडे बॉल जातोय. षटक क्रमांक 2. वा भाई वा, अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये विशाल पिसाळ करत असताना आपल्या संघासाठी. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर हा एक प्रॉपर बॅट्समन आहे, परंतु संघासाठी गोलंदाजी देखील करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि अष्टपैलू कामगिरी या हंगामामध्ये या खेळाडूची पाहायला मिळते.
2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलक ठेवलाय स्थिर. धावफलकावरती 8 धावा. यावेळेस बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येईल का? एक सिंगल मैदानामध्ये. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. साऊथ साइड ऑफ स्टंप बॉल ठेवला गेलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. लाजवाब गोलंदाजी केली जाते बौद्ध संघाच्या माध्यमातून. ज्या प्रकारे टीम बॅलन्स केलेली आहे, हाही खेळाडू ज्या खेळाडूचं नाव सातत्यपूर्व चर्चेली जात होतं किंवा मुंबई परिसरामध्ये चांगल्या प्रकारच्या भूमिका बजावलेल्या आहेत क्रिकेटमध्ये. आणि स्टान्स पहा किंवा ॲक्शन पहा. दूरवरचा रनअप घेऊन गोलंदाजीसाठी येतोय. ऑन साईडला हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये एका सिंगलवरती थांबवलं जात आहे. 10 धावा धावफलकावरती. यावेळेस स्ट्रोक हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येईल का? डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय. अगदी उलट दिशेला अपोजिट साइड तो कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न होता. कॅच मी म्हणेन अवघड होता, परंतु गोलंदाजी चांगली होते. 2 धावा मिळतील. 12 धावा धावफलकावरती. सुपर से लेके ऊपर वाली मॅच. प्ले अँड मिस. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय आणि हा बॉल डॉट बॉल येतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये देखील खानापूर स्टॉप संघाला अगदी थांबवून ठेवलंय. यावेळेस वेगवान बॉल होता. ऑन साइड लेट करण्याचा प्रयत्न. 3 षटकांचा संपला खेळ आणि 3 ओव्हरच्या अखेरीस धावफलक आहे 12 धावा. म्हणजे सरासरी 4च्या धावसंख्येवरती थांबवलंय. आता या 6 बॉलमध्ये खूप चांगला धावफलक उभारणं गरजेचं आहे टीम खानापूर स्टॉप संघाला. ओव्हर नंबर 4 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज निलेश भोसले. बॅटिंग मार्क वरती संदीप. यावेळेस बॉल समोर खेळला गेला. क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफ मध्ये आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते.
खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावांवरती थांबवलं जात आहे. 15 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. यावेळेस प्रॉपर मिडल केलाय बॉलला, सरळ हवाई मार्गाने पाठवून दिलाय. खूप वेळानंतर आलेला बेमिसाल षटकार अनिकेतच्या बॅटमधून. 21 धावा धावफलकावरती. स्लोवर वन आडवा बॅटनं स्ट्रोक खेळा. क्षेत्ररक्षक रिजन मध्ये बॉल पर्यंत पोहोचेल. 2 धावांचा कॉल. नो बॉल +2. स्कोर कार्डला आकार आणण्याचा प्रयत्न. पहिल्या 3 ओव्हर पर्यंत अगदी शांत होते खानापूर संघाचे खेळाडू, परंतु त्यानंतर आता 4थ्या ओव्हरमध्ये टार्गेट केलेलं आहे. नो बॉल +2 धावा आलेत आणि धावफलकाला आकार आलाय. स्कोर कार्ड 24 या धावसंख्येवरती. यावेळेस कोलवे टप्प्याचा बॉल आहे. ऑन साइडला दिशा दाखवली. एक सिंगल तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 1 से भले 2. वेळेस आडवा बॅटनं स्ट्रोक खेळाय. समोर स्ट्रोक आपल्याला पहिला मिळतोय. क्षेत्ररक्षक मयूर भोसले त्या रिजन मध्ये 2 धावांचा कॉल पुन्हा एकदा मिळतोय आणि पंचांनीट्स कळवले इट्स नॉट आउट. 28 धावा धावफलकावरती. मॅच जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 29 धावांची गरज आहे काळ भरवण्यात 11 बावधन संघाला. चला यानंतर प्री क्वार्टर फायनलची मॅच आणि टीम भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब निगडी. आपल्याला विनंती, आपल्या संघाचे संघनायक कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये 2 हात करेल टीम सोनगिरवाडी. सोनगिरवाडी संघाचे संघनायक असतील तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. आणि नक्कीच या ठिकाणी सोनगिरवाडी व निगडी या मॅचचा टॉस केला जातोय. सन्मान्य गणेश शेठ अनपट यांना मी मनापासून विनंती करतो या मॅचचा टॉस गणेश शेठ अनपट यांच्या शुभ हस्ते केला जातोय. वाई तालुक्याच्या टीमचा जर विचार केला तर या टीमसाठी सातत्यपूर्व खंबीर भूमिका किंवा वाई तालुक्याच्या टीमला एक चांगलं प्रोत्साहन गणेश शेठ अनपट यांच्या माध्यमातून दिलं जातं. टॉस केला जातो. टॉस का बॉस कक्षामध्ये अनुश्री राजू शिर्के यांच्या वाढदिवसानिमित्त
क्रिकेटचा महारण संग्राम. सोनगिरवाडी एका बाजूला अमोल वाडकर, दुसऱ्या बाजूला विकी बंडलकर. आणि हे बॅटल टॉस जिंकलाय टीम निगडी या संघानं. आणि आपलं डिसिजन आपण थोड्या वेळामध्ये कळवू शकता. 2 ओव्हर संपेपर्यंत डिसिजन कळवायचं आहे निगडी. तर दोन्ही बलाढ्य टीम आहेत. निगडी संघाचा विचार केला तर ओझरडे संघाला नमोहरम करून प्री क्वार्टर फायनल मध्ये धडक मारली. तर सोनगिरवाडी संघाचा विचार केला तर या संघानं अगदी दिग्गज संघ सुरूर संघ या संघाला थांबवून प्री क्वार्टर फायनल मध्ये मजर मारलेली आहे. प्रवास पहा. पहिली मॅच, त्यानंतर प्री क्वार्टर फायनल, त्यानंतर क्वार्टर फायनल आणि क्वार्टर फायनल जिंकल्यानंतर हाफ क्लिअर करणारा संघ कोण असेल. बॅटिंगसाठी मैदानामध्ये बावधन संघाचे खेळाडू अर्थात बाळू कोळी आणि त्यांच्या समोर आहेत बबलू सॉरी मयूर. भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब निगडी या संघाने टॉस जिंकून प्री क्वार्टर फायनल मध्ये प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय कळवला आहे. सोनगिरवाडी आपण बॅटिंग साठी तयार राहा यानंतरच्या मॅच मध्ये. मॅच स्टार्ट होते. मयूर भोसले ऑन बॅटिंग मार्क. षटक क्रमांक पहिलं अजय. पहिलाच बॉल बॅटची एज फर्स्ट स्लिप देखील उपस्थित आहे. म्हणजे ही मॅच आपण पाहणार आहोत. लो स्कोरिंग मॅचेस आहेत, इंटरेस्टिंग होत असतात. छोटे टोटल पे बड़े बाटल होते रहते हैं. अजित मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं. यावेळेसचा बॉल समोर खेळला. ऑन दी राईट स्ट्रोक आहे. सलीम मुलानी डाऊन दी बॉल येईल का. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर मस्तक पेटी आहे. दस्तक जबरदस्त टोला. आसमानी फटका. 6 धावा षटकार. बॅटिंग लाईनअप आज खानापूर संघाचा जर पाहिला ना तर थोडासा वेगळा जाणवला. यावेळेसचा बॉल देखील हवेमध्ये आहे. इथे देखील क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलाय. ऑन दी राईज डाऊन दी ग्राउंड करारा प्रहार. 4 रन चौकार. षटकार येतोय. लाजवाब फटकेबाजी मैदानामध्ये केली जाते आणि पहिल्याच ओव्हर मध्ये मयूरनं संपूर्ण सामना अगदी पुढे नेलाय. 29 धावांचं लक्ष असताना पहिल्या ओव्हर मध्ये 2 षटकार आले. त्यानंतर सिंगल कंप्लीट केली जाते. टोटल धाव फलक 13 धावा. यावेळेस प्लेस केलाय बाळू मैदानामध्ये. एक सिंगल कंप्लीट करतोय. टीम निगडी आपण तयार राहा. यानंतर लगेच मॅच आपण स्टार्ट करून घेणार आहोत. टीम सोनगिरवाडी आपले सलामीचे दोन्ही फलंदाज तयार ठेवा. धावा धावफलकावरती आहेत. मॅच महत्वाचे आहे. दोन्ही संघ तगडे आहेत. 29 धावांचं लक्ष. पहिल्या ओव्हर मध्ये 2 षटकार खेळत बावधन संघ निश्चित फ्रंटफूट वरती आहे. परंतु अजित कमाल करावी लागेल.
14 रन्स. अभय किती झाला तिथे? 14. आणि समोर पहा, कमिटीच्या माध्यमातून विनंती आहे, कॅमेराच्या शेजारी जे बसलेले प्रेक्षक आहेत आपल्याला विनंती आहे आपण खाली बसा. ते मजबूत नाहीये आणि तिथे किमती व्हॅल्युएबल कॅमेरे आहेत. कॅमेरा स्टँड वरती बसलेले प्रेक्षक आपण खाली बसून सहकार्य करा. राईट साईडला देखील तिथे पवेलियन आहे, सावली आहे. हो, खूप चांगला बॉल मैदानामध्ये हात लावलाय राकेश यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 मध्ये राकेश. फुल टॉस बॉल ऑन साइडला दिशा दाखवली. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल चाललाय. मिड विकेट पार. 6 धावा षटकार. वेळेचा बॉल ऑन साइडलाच वळवलाय. स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय आणि हा बॉल देखील जातोय सीमा एकच बदली. मध्ये बबलू यांच्याकडून कॅच ड्रॉप. एक धाव कंप्लीट केली जाते. धाव फलक 22 धावा धाव फलकावरती. बॅकफुट वरती आले पण चांगला आहे. करारा स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक वा व्हॉट अ कॅच यार. या वेळेचा बॉल +1. धाव फलकावरती 24. बॉल 5 झाले. 5 रिवर्स हिट करण्याचा प्रयत्न. फसला प्रयत्न आणि डॉट बॉल आलाय. ज्या प्रकारे आपण पाहतोय पसरणी चषक अर्थात राजीव शिर्के यांच्या माध्यमातून आणि त्याचप्रमाणे कुमारी अनुश्री राजीव शिर्के
यांच्या वाढदिवसानिमित्त घेतली गेलेली ही क्रिकेटची महत्वाची स्पर्धा आणि माती विकेटवरती किंवा मातीच्या खेळपट्टीवरती ही स्पर्धा. साखू टप्प्याचा बॉल आहे ऑन साइडला स्क्वेअर लेगला स्ट्रोक चांगला आहे बेमिसाल फटका आणि हा सामना 6 धावांनी खिशात घातलाय टीम बावधन अर्थात काळ भैरवनाथ 11 बावधन संघानं.